हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. ही बघा काय करते. काय करते? पाणी पियाला. उद्या स्कूलला जायचं काय? उद्या तर मंडळी, मी हेअर वॉश केलं त्यामुळे असं सोडलं, नाही तर म्हणून आता काही केस सोडून बसत. केस वॉश केल्यामुळं बांधून ठेवायचे नाही. माझ्याकडे ते सुकवायचं पण मशीन आहे, पण माझा लई कंटाळा मला कंटाळा आला, जेवायचा कंटाळा आला. काय केस सुकवत बसत नाही. काय चाललंय तुमचं? निवांत आहेत का? काय करते? मर्रा मला म्हणायला येत नाही. मर्रा म्हणते. मर्रा. हॅलो गाईस. आपके चावी कपाट है ना? आपके चावी कपाट है ना, म्हणजे कपाटातली कपडे. 2 कपाट आहेत माझ्या घरी. एका कपाटात याची रेग्युलरची कपडे आहेत घालायची, आणि एका कपाटात शाळेची कपडे आहेत. तर चूज करते दोघं जण. स्कूलला जायचं नाही तर या कपाटातले कपडे घालायचे, ज्या कपाटात स्कूलची कपडे नाही आहेत ती. आणि स्कूलला जायचं असेल तर इकडे हे बघा. रुई, विंडो बंद करतो. कशाला उघडले? ऐकत नाही, चला ऐकत. काय दे? काल काय खिडकी बघवते. कंटाळा आलाय. पाय दुखायला पडशील. विंडो बंद कर. कपडे किती धुतल्यात बघा. लई कंटाळा. हातानं नाही धुतली, मशीनला. पण ते मशीन काय असं ॲटोमॅटिक नाही येते, त्यात पाणी भरावं लागतं. त्यानंतर ती कपडे मशीनमधनं काढून परत कपडे पिळून मग ड्राय करायला टाकावं लागतं. किधर जा रहे? देख जरा, पूछ उसको. पूछ ना उसको किधर जा रही है करके. बोली नहीं, किधर नहीं जा रही हूँ. यहाँ पे किधर रही है वो? क्या पता. देख ना. कुठे चालली रुई? जाऊ नका. ऐकत नाही जरा सुद्धा मुलं, जरा सुद्धा ऐकत नाही. TV रिचार्ज संपलाय. तो बोलला आज करून देतो रिचार्ज म्हणून. पैसे पाठवलेत त्याला ऑनलाईन. बघू आता कधी. त्याने सांगितले TV चालू कर. TV चालू होती. रियांशनं काय रूम TV बंद केली. कपडे दाखवायचं मला. बघा कपडे किती धुतले. स्टँड आहे ना, स्टँड मी पंख्याखाली ठेवले जेणेकरून लवकर सुकावे. म्हणजे असं काय नाही, टेरेसवर पण जाऊ शकतो आपण. पण कशाला आता ड्राय केलेले कपडे कितीचा वेळ लागतो असं सुकायला. म्हणून जास्त करून पोरांचे काही कपडे असतात. पोरांचे असं म्हणजे काय त्यांना आदत लागली काय माहीत नाही. सकाळी आता आंघोळ करून कपडे घालतो, ती कपडे ही संध्याकाळी 6-7 वाजले की कपडे चेंज करणे आणि दुसरी कपडे घालतो.
एकंदरीत असं चाललंय आमचं सगळं. कलर आणलाय, हेअर कलर लावला काय उठूच वाटत नाही सकाळ थंडीतनं म्हणजे असं अंग मोडून आले होते. तब्येत माझी बरी नाही, मी आत्ता औषध घेतलं. तर तुमचं काय चाललं आहे कमेंटमध्ये सांगा. मुलं बाहेर खेळत आहे. నేను काय आणलं बघू मला कोण अंतर काय काय आणले बाबा बघू. त्याला किचनवरती ठेव येणे पोरं बाहेरच आहेत की. मला तर कंटाळा होता. मी काय गरम गरम मॅगी खाणार. कुठं आहेत पोरं? ती जरा किचनवरती ठेवणार. उठल्यापासून सकाळी बघा भांडी, लादी, डस्टी, बाथरूम धुणे, हे टॉयलेट धुणे, त्याच्यानंतर पोरांना आंघोळ्या घातल्या, त्याच्यानंतर नाश्त्याची भांडी होती ती भांडी घासली, त्याच्यानंतर एवढीच कपडे मशीनला लावून धुतले. ती सगळे कपडे धुवून सुकत घातले. त्याच्यानंतर पोरांना आंघोळ्या घातल्या. त्याच्यानंतर मी आंघोळ करून पोरांना खायला दिलं आणि बसलो आहे. काय काम असं म्हणतात पुरुष मंडळी. मला हे सोशल मीडियावर मांडायचं नाही, पण काय असते ना एकेकाला आपण किती दिवस असं दबवून राहायचं नाही का. हे असं हे बोलावं लागतं. किती कामं असतात. एका पुरुष बाहेरने एक काम करून येतो, एकच काम करून येतो आणि ते पण फ्री माइंड कसं मित्रांनी वगैरे राहणं. आणि आपलं जे घरातलं काम असतं तर ऑलमोस्ट कुणालाही दिसत नाही. माझं तरी काम कुणाला दिसत नाही. मी तर माझ्या घरच्यांना पण बोलतो. मी तर जी पाठीमागची माझी आहेत त्यांना तर असं सगळं नको वाटते असं आयुष्य. किती काम. मला माझी बॉडी इतकी पेन होते, पाय दुखायला लागले, पूर्ण पाठीचं सगळं दुखायला लागलं. अक्षरशः रात्री हे डोकं खूप दुखत होतं माझं. ओ राजेश रुईला काय आणलं नाहीस काय खायला? तू काय खातो बारक्या पोरांच्या सारख्या नळ्या खायला लागलाय? जा खा जा. भूक लागली आता खाल्लंस की. रुईला दे काय आणलंस ते. हे घे रियांश, रियू. आम्ही पहिले शाळेला होतो ना तेव्हा हे या नळ्या आहेत ना, या नळ्या 5 खड्या फिंगरमध्ये टाकायच्या आणि खायचं. हे रियांश कुठे आहे? किधर? मी हे बटर आणलं. बटर छान होतं, जिरा बटर छोटे. दिसलं काय तुम्हाला? बोलली नाही का मॅगी मला पाहिजे. मी आता बनवणार आहे. 2 मॅगी आणल्या, 2 दूध आणि झालं. 3 नळ्या आणलेल्या पोरांना. तर चला असं सगळं काम चालू आहे. आता 6 वाजेपर्यंत काय काम करणार.
मग पुढं भावाला फोन करायचा होता, येतो बोलला 4 वाजेपर्यंत बिर्याणी बनव. बिर्याणी बनवायला काय नाही, आणून देणारा माणूस बोलतो का कधी तुझ्या तू 100 रुपयाची बिर्याणी खा बाहेर आणि जा, त्याला बोलतो. मला आणून दिला असं सगळं सामान तर मी बनवलं असतं. त्याला किती वेळ लागतोय, त्याला वाईट मीच दिसतोय. आणि माझं नाव आणि सांगितलं त्या अक्की उठली नाही आणि उशीर झाला आणि कधी बनवणार तू बाहेरूनच का. त्याला बोलली मी घेऊन ये जा, बिर्याणी बनवते मग, मला काय प्रॉब्लेम नाही. त्याला बनवायला किती वेळ लागतोय असा. आता आला असता आणि खाऊन गेला असता ना. तो बोलतो का बाहेरनंच खा आणि बाहेरनं जातं. त्याला राग आला, त्या भाऊला माझ्या राग आला. त्यानं फोन केला का मी येत नाही. मला जो आत्ता सांगतोय भावेचा फोन आलेला आणि तू येणार नाही म्हणून. आणि मी त्याला फोन करायला लागलो कधी येणार तर त्याचा फोनच लागत नाही. आता तू जिथं राहिलो तिथं रेंज नाही, काय करायचं. किती जाणार सगळ्यांचा विचार. चला गाईज, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय बाय.